रोजच्या वरणाला द्या आता टेस्टी ट्विस्ट. आंध्रा स्टाईल टोमॅटो पप्पू इतकी चविष्ट की दोनदा भात वाढून घ्याल. एकदा ही रेसिपी बनवली ना तर परत परत बनवाल. त्यासाठी मी इथे 1 कप तुरीची डाळ घेतली आहे. त्यात पाणी टाकून ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आता एका कुकरमध्ये ही धुतलेली डाळ टाकायची. नंतर त्यात 1 चिरलेला कांदा, 2 चिरलेले टोमॅटो, 4 हिरवी मिरची, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, मीठ, हिंग आणि 2 कप पाणी टाकायचं. याला मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरला झाकण लावून याच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवायची. कुकर थंड झाल्यानंतर झाकण खोलायचं. डाळ आता छान शिजली गेली आहे. मॅशरने ही डाळ थोडी मॅश करायची आणि मी गरम पाण्यात चिंच भिजवायला ठेवली होती. त्याला हाताने चोळून त्याचा कोळ काढायचा आणि हा कोळ डाळीत टाकून मिक्स करायचा. ही डाळ अशी घट्टच ठेवायची. आता गॅसवर 1 पॅन ठेवून त्यात तेल टाकायचं. नंतर त्यात जिरं, मोहरी आणि चिरलेला लसूण टाकून थोडा परतायचा. मग त्यात सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हा तडका असा गरम गरमच या डाळीत टाकायचा आणि पूर्ण यात मिक्स करायचा. याला उकळी आली की त्यात कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. तयार आहे आपला आंध्रा स्टाईल टोमॅटो पप्पू. आजच ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.